पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3 प्रचारसभा। संघर्षाच्या काळात हिंद महासागरातील राष्ट्रांनी अधिक एकसंध राहण्याचं मॉरिशस इथं आयोजित 9व्या हिंद महासागर परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं आवाहन। भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची कतारच्या ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा। ऊर्जा सहकार्य कायम ठेवण्याची कतारची ग्वाही। वीज पुरवठ्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी पुढील 3 महिन्यात अतिरिक्त 22,000 मेगावॅट ऊर्जा क्षमतेचं नियोजन, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची माहिती। अमेरिकेसोबत शांतता चर्चा करण्यासाठी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बकेर कालिबफ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास आराघची यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरं बांधण्यासाठी बोरिवली इथल्या BSNL आणि MTNL यांच्या मालकीची आरक्षित जागा घेण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणाला वेग आला असून आगामी 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची ग्वाही। महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 200वी जयंती। संसद परिसरातल्या प्रेरणास्थळ इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन। नासाच्या आर्टिमिस 2 या यानावरील 4ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप दाखल। 54 वर्षांनी नासानं केला पुन्हा एक विक्रम। IPL स्पर्धेत गुवाहाटी इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी आणि 12 चेंडू राखून केला पराभव। आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। थायलंडच्या कुनुलावुत याच्याशी होणार सामना।